ओके सॉरी। ओके तो लेखक एकदम रेडी हो गए कि अरे वाह, मुझे तो उनके वहाँ से शॉल मिल रहे हैं. तो ही वॉज थिंकिंग की मैं बहुत ही लकी पर्सन हूँ, मी फार भाग्यवान माणूस आहे की मला त्यांच्या घरातून पु ल देशपांडे एवढे मोठे साहित्यकार यांच्या घरातून जर मला उपहार भेटते, मला भेट वस्तू मिळते, तर मी एकदम लकी पर्सन आहे. पुढे वाईला विश्वकोश अध्यक्ष म्हणून मी गेलो. वाई एक जगह का नाम है और विश्वकोश मतलब एनसाइक्लोपीडिया को विश्वकोश बोलते हैं. तो पुणे वाईला विश्वकोशाच्या अध्यक्ष म्हणून मी गेलो. वो जो बुक थी उसका कुछ वो लोग मतलब अपना स्पॉन्सरशिप कर रहे थे, तो उसके लिए वो एक अध्यक्ष मतलब एक चीफ गेस्ट करके गए थे. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. उधर तिथे नदी के किनारे एक छोटी सी पाठशाला थी और वो पाठशाला की एक रूम में लेखक रहते थे. मतलब दिन में वहाँ स्कूल चलता था और शायद उसी में से या फिर एक एक्स्ट्रा रूम होगी वो स्कूल में, वहाँ पे वो लेखक रहते थे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्ण नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. अगर खिड़की के खोलीच्या दक्षिणेकडील खिड़की, वो रूम जो थी उसका दक्षिण मतलब साउथ साइड में अगर देखा जाए तो वहाँ एक खिड़की थी और वो खिड़की पे खड़े रहेंगे तो कृष्णा नदी दिख रही थी उनको. वहाँ पे कृष्णा रिवर वॉज फ्लोइंग देयर. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडायचा उद्योगात होती. अभी वो बोल रहे हैं की जेव्हा मी खिडकीच्या खाली पाहिलं तर खिडकीच्या खाली एक बाई होती आणि तिने तिच्या छोट्या बाळाला एका टोपलीत ठेवलेलं. छोटी एक औरत थी, उसने अपने बेटे को, एकदम छोटा बच्चा होगा शायद, उसने वो बेटे को कहाँ रखा था, तो टोपली में रखा था. आणि ते मासे पकडायचं काम करायची, मतलब वो मच्छी पकड़ने का काम कर रही थी. तो लेखक ने क्या किया फिर, और थंडी के दिन थे, इट वॉज अ विंटर सीजन, ठेवून ती मासे पकडायचा उद्योगच होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघत नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शॉल काढली. 5-50 रुपयांचा नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. आता लेखकाने काय पाहिले, लेखकाने असं पाहिले की ते कृष्णा नदीच्या ताटावर जिकडे त्यांची खोली होती, त्यांची रूम होती, त्या दक्षिणेकडे खिडकी होती आणि खिडकीभोवती एक बाई काम करत होती. तिने तिच्या छोट्याशा बाळाला टोपलीत ठेवले होते आणि तो बाळ रडत होता कारण ठंडीमध्ये तो कुडकुडत होता, ठंडी से वो काँप रहा था. तो लेखक को उसके ऊपर बहुत ही दया आई बच्चे के ऊपर. तो लेखक ने क्या किया, लेखक ने वो अपने सूटकेस में से एक शॉल निकाली और वो औरत को बुलाया और कुछ पैसे निकाले और वो औरत को बुलाया और वो शाल और वो पैसे वो औरत को दिए आणि बोलने कि आधी या बाळाला शालीत गुंडाळ, मतलब पहले वो बच्चे को शाल में लपेट आणि मग तू तुझं मासे मारायचं काम कर. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवतात. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अभी कविवर्य नारायण सुर्वे, अभी एक दूसरे कवि, अभी ये लेखक थे, उनको बहुत सारे कवि सम्मेलन में या बहुत सारे किसी ने कुछ अच्छा बुक लॉन्च किया, मार्केट में पब्लिश किया तो उनको बुलाते थे. किसी ने कोई कविता कुछ पब्लिश की तो बुलाते थे. तो वैसे कवि को लेखक को एक कवि नारायण सुर्वे, कविवर्य मतलब एक सिर्फ वो कवि लिखते थे, कविता ही लिखते थे. तो नारायण सुर्वे एक खूब उनकी बहुत बड़ी सभा, और वो जब भी वो कवि का प्रोग्राम करते थे, जैसे कव्वाली होती वैसे प्रोग्राम करते थे, तो पूरा सम्मेलन ते गाजवतात, मतलब पूरा वो सब लोग बहुत खुश हो जाते थे उससे. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही झाले और आगे चल के वो साहित्य सम्मेलन के चीफ गेस्ट भी रहे. त्याच्या कार्यक्रमात अहोरात्र भरतीच असे. जब कवि नारायण सुर्वे होते हैं और जब उनका प्रोग्राम चलता है तो रात भर लोग बैठते हैं और उनके कार्यक्रम का मज़ा लेते हैं.
प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. अभी कविवर्य जो कवि थे नारायण सुर्वे, उन्होंने क्या लेखक को बोला की हे सम्मानाची शाल म्हणजे रिस्पेक्ट ऑफ ओनर, सम्मान म्हणजे रिस्पेक्ट ऑफ ओनर, याची शाल आणि श्रीफळ मतलब नारियल जो हम लोग का रहता है वो, तर श्रीफळ आणि नारळ ही दोन्ही वस्तू घेऊन घेऊन मी आता म्हणजे माझ्यामध्ये आता शालीनता आली आहे. शाल घेऊन घेऊन माझ्यामध्ये शालीनता आली आहे. शालीनता म्हणजे नम्रपणा आलेला आहे की आपण खोटं काम करायचं नाही, कारण आज आपल्याला शाल ही मोठी वस्तू नहीं है, पण आपली प्रसिद्धि, शाल ही कोई बड़ी चीज़ नहीं है, लेकिन हम लोग की जो पॉपुलैरिटी हुई है, हमारी जो फेमसिटी हुई है, वो हमारे लिए बहुत ही इम्पॉर्टन्स है. त्यांच्या बोलण्यातील उपरोक्त खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? अभी त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर म्हणजे उनके जो बोल थे, किसके? कवि नारायण सुर्वे के, वो मेरे ही नहीं लेकिन सबके लाइफ को वो चेंज कर देते हैं. ठीक है. और वो बोलते हैं कि शाल और शालीनता में फ़र्क क्या है, वो हमको ये लेसन में थोड़ा बता रहे हैं. खरे तर खरी शालीनता शाली विनाच शोभते. सुर्वे मुळातच शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. अभी वो बोल रहे हैं कि कवि नारायण सुर्वे है, उनको शाल से ही शालीनता आई है, वो नम्रता आई है, वो बोल रहे हैं, लेकिन ये बात नहीं है. लेखक बोल रहे हैं कि कवि नारायण सुर्वे हे आधीच एकदम नम्र माणूस होते. अगर वो बोल रहे कि मुझे शाल मिल कर मैं नम्र हुआ हूँ, तो बोल रहे वैसी बात नहीं है, मुझे पता है वो उनको मतलब शाल मिल के नहीं, लेकिन उनका नेचर ही वैसा है कि वो हमेशा ही एकदम पोलाइट